शिक्षण सम्राट शिक्षण माफिया बनलेत का? विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रश्नासाठी आंदोलन करण्याचा अधिकार नाही का? आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना बेदम मारहाण करण्याचा अधिकार कॉलेज प्रशासनाला कोणी दिला? पुण्याच्या डी.वाय. पाटील कॉलेजमध्ये घडलेल्या घटनेनं हे प्रश्न उपस्थित केले। कॉलेज विद्यार्थ्यांकडून स्टेशनरी खर्चाच्या नावाखाली बेकायदा शुल्क वसुली करण्यात येत असल्याचा आरोप आहे। त्याविरोधात आंदोलन करायला गेलेल्या अभाविपच्या कार्यकर्त्यांची सुरक्षा रक्षकांनी ही अवस्था केली आहे। आंदोलनकर्त्यांना लाकडी दांडकी आणि रॉड्सनी बेदम मारहाण करण्यात आली। विद्यापीठाच्या नियमाप्रमाणे फक्त जेव्हा 1000 रुपये घेऊ शकतात तेव्हा कॉलेज अतिरिक्त 4000 रुपये घेऊन दरवर्षीला जवळजवळ 2 कोटींचा फायदा घेत आहे। याच्या माध्यमातून जेव्हा कार्यकर्ते आंदोलन करायला गेले होते तेव्हा कॉलेजच्या गेटच्या पाठीमागेच 500 मीटर थांबून कॉलेजनी जे गुंड बोलवले होते असे 10 गुंडांच्या मार्फत विद्यार्थी परिषदच्या 15 कार्यकर्त्यांना मारहाण झाली। त्यातले 3 कार्यकर्ते जखमी झाले। हा जो दिवस आहे ज्यामध्ये डी.वाय. पाटीलनी ही गुंडशाही वापरलेली आहे, हा शिक्षण क्षेत्रातील काळा दिवस आहे। डी.वाय. पाटील कॉलेजचे पी.आर.ओ. आहे अनिल जाहीर म्हणून, त्यांनी पर्टिक्युलर माझ्याकडे बोट दाखवून असं सांगितलं की याला मारा, आणि त्यांच्या सांगण्यावरनं विद्यार्थी परिषदेच्या प्रत्येक कार्यकर्त्याला माझ्यामध्ये जवळपास 8 ते 10 जण मारत होती। माझ्यावर फावड्याने वार करण्यात आला। विशेष हे होतं की तिथे पोलीस सुद्धा होते। आनंद शहाणे नावाचे तिथे पोलीस होते। त्या पोलिसांना मी आणि प्रणवनी जाऊन सांगितलं त्यांना की इथे तुमच्या समोर विद्यार्थ्यांना मारहाण होते, तुम्ही काही करत का नाही? ते म्हटले गरज असेल तुम्हाला तर पोलीस चौकीला या। अभाविपनं या आंदोलनाची रितसर परवानगी घेतली होती, तरीही त्यांचं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न झाल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप आहे। या प्रकरणी कॉलेजचे संचालक अजिंक्य पाटील, जनसंपर्क अधिकारी अनिल जहीर यांच्यासह 10 ते 15 संशयितांविरुद्ध विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आलाय। अभाविप कार्यकर्त्यांनी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचा दावा कॉलेज प्रशासनाने केला आहे। याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी आम्ही कॉलेजमध्ये पोहोचलो, मात्र या क्षणी कॉलेजमध्ये कोणी वरिष्ठ उपलब्ध नसल्याचं कारण देत इथल्या सिक्युरिटींनी आम्हाला आत जाण्यास मनाई केली। अभाविप कार्यकर्त्यांना झालेल्या मारहाणीचा इतर विद्यार्थी संघटनांनी निषेध केलाय। या संदर्भात येत्या 27 मार्चला डी.वाय. पाटील कॉलेज समोर पुन्हा आंदोलन करण्यात येणार आहे। शिक्षण संस्थांची ही मुजोरी थांबवण्याची मागणी जोर धरते आहे। अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांच्याकडून। अरुण, विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी आंदोलन करणाऱ्या अभाविपच्या कार्यकर्त्यांना मारहाण झालेली आहे, संताप व्यक्त केला जातो आहे, काय सांगाल? सध्या काय वातावरण आहे? हेमाली, अगदी खरं आहे। म्हणजे खरं तर अभाविपचे असुदेत किंवा कुठलेही विद्यार्थी किंवा स्वतःच्या हक्कांसाठी किंवा स्वतःच्या मागण्यांसाठी आंदोलन करणं हा आपला अधिकार आहे, तो लोकशाहीने दिलेला अधिकार आहे। आणि रचनात्मक मार्गाने जर आंदोलन करत असतील तर त्या ठिकाणी अशा पद्धतीनं ते आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होत असेल, इतकंच नाही तर मारहाण होत असेल कार्यकर्त्यांना, विद्यार्थ्यांना, हे नक्कीच निषेधार्ह मानलं पाहिजे। महत्त्वाचं म्हणजे पोलिसांसमोर ही घटना घडली आणि अशा परिस्थितीत देखील त्या ठिकाणी खाजगी किंवा गुंड बोलून सुरक्षा रक्षकांच्या मार्फत अशा पद्धतीनं कार्यकर्त्यांना जखमी करणं, बेदम मारहाण करणं, हे पुण्यासारख्या शहरात किंबहुना कुठल्याच शिक्षण संस्थेला न शोभणारं आहे। विद्यार्थ्याला केंद्रबिंदू मानून त्याच्या समस्या सोडवण्यासाठी व्यवस्थापनानं, प्रशासनानं प्रयत्न करायला हवे, त्यांची बाजू समजून घ्यायला पाहिजे। मात्र ते या ठिकाणी घडलं नाही, उलट घडलं। आणि म्हणून सध्या पुण्यातलं किंबहुना शैक्षणिक क्षेत्रातलं वातावरण तापलेलं आहे, संताप व्यक्त होतोय आणि पुन्हा एकदा आंदोलन करण्याचा इशारा या कार्यकर्त्यांनी दिलेला आहे। हिमाल, झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।